ते साल होतं 1987। महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातल्या ताडसोन्ना नावाच्या एका गावात एक प्राथमिक शाळा होती। त्या शाळेत त्या दिवशी होणार होतं इन्स्पेक्शन, म्हणजे सरकारी शाळा कशा चालू आहे, तिथं नेमकं काय चाललंय हे पाहण्यासाठी वर्षातून 1-2 वेळा अशा प्रकारचं इन्स्पेक्शन पूर्वी व्हायचं। अधिकारी 6वीच्या वर्गात आले आणि विद्यार्थ्यांना विचारू लागले की कुठल्या विषयाचे किती धडे झालेत, तुम्हाला कसं शिकवलं जातं वगैरे वगैरे। त्यावेळी वर्गातला एक मुलगा उभा राहिला आणि त्यानं एक अर्ज इन्स्पेक्टरच्या हातात दिला आणि जरी तो अर्ज असला तरी त्यावर वरती लिहिलेलं होतं आदेश, कारण 6वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना अर्ज कसा लिहायचा हे अजून शिकवलेलंच नव्हतं। त्यामुळे त्यानं वरती लिहिलं आदेश। त्या अर्जात लिहिलेलं होतं की आमचे भूगोलाचे शिक्षक आम्हाला काहीही शिकवत नाहीत, आजपर्यंत एकही धडा पूर्ण झालेला नाही, शाळेला ते नेहमी दांड्या मारतात आणि जर कधी चुकून आलेच तर फक्त वाचून दाखवतात। अर्जामध्ये भूगोलाच्या शिक्षकाचे सगळे पराक्रम लिहिलेले होते। हा अर्ज त्या मुलाने काही महिने अगोदरच लिहून ठेवला होता, पण तो योग्य माणसाच्या हातात दिला तरच कारवाई होणार हे त्याला माहिती होतं। नाहीतर ज्या शिक्षकाच्या विरुद्ध कारवाई करायची आहे तोच अर्ज त्याच शिक्षकाच्या किंवा मुख्याध्यापकाच्या हातात देण्यात काही अर्थ नव्हता। म्हणून तो इतके दिवस शांत बसलेला होता आणि बरोबर इन्स्पेक्शन आल्यावर इन्स्पेक्टरच्या हातात त्याने तो अर्ज दिला। आता तो अर्ज बघून अधिकारी देखील चाट पडले आणि त्यांनी परत जाताच या कामचुकार शिक्षकाची बदली करून टाकली। 6वीच्या वर्गात असताना शिक्षण अधिकाऱ्याला आदेश देणाऱ्या आणि डायरेक्ट शिक्षकाची बदली करणाऱ्या त्या बाळाचे पाय पाळण्यातच दिसत होते असंही आपण म्हणू शकतो, कारण त्या मुलाचं नाव होतं तुकाराम हरिभाऊ मुंडे। महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक विभागातल्या कामचुकार माणसाला आजही असंच वाटतं की चुकूनही तुकाराम मुंडे आपल्या विभागात आपला बॉस म्हणून येऊ नये। तुकाराम मुंडेंची ही फक्त सुरुवात होती, हा त्यांचा स्वभाव होता। वाट्याला आलेली प्रचंड गरिबी, शेती यातून त्यांना मार्ग काढायचा होता। कलेक्टर म्हणजे काय हे तर त्यांना त्यावेळेला माहिती देखील नव्हतं। मग ते कलेक्टर कसे झाले? त्यांच्या ट्रेनिंग पिरियडमध्येच त्यांनी सोलापूरच्या राजकारण्यांना कसा घाम फोडला। तुकाराम मुंडे पुढे JNU मध्ये कशासाठी गेले? एक दिवस 3 महिला तुकाराम मुंडेंना भेटायला आल्या आणि त्यांनी तुकाराम मुंडे यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी आणि चक्क विनयभंगाची तक्रार का केली? तुकाराम मुंडे यांची पहिली पोस्टिंग करायच्या अगोदरच सरकार का घाबरलेलं होतं, हादरलेलं होतं? ती पोस्टिंग रद्द का केली जात होती? आणि तुकाराम मुंडे यांची एकूणच काम करण्याबद्दलची नेमकी पॉलिसी काय आहे? ते असं काम का करतात हे सगळं समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। 3 जून 1975 रोजी बीड जिल्ह्यातल्या ताडसोन्ना नावाच्या एका छोट्याशा गावात हरिभाऊ मुंडे आणि अश्रूबाई मुंडे या दाम्पत्याच्या पोटी एका मुलाचा जन्म झाला। त्याचं नाव ठेवलं गेलं तुकाराम। तुकारामला एक मोठा भाऊ होता ज्याचं नाव होतं अशोक मुंडे। तो तुकारामपेक्षा वयानं 11 वर्षांनी मोठा होता। याच्याशिवाय तुकारामला आणखी एक भाऊ होता, त्याचं नाव म्हणजे बाबासाहेब। तुकारामचे आई वडील जिद्दी होते, स्वाभिमान त्यांच्यात ठासून भरलेला होता। कुणासमोरही हात पसरायचे नाही, गयावया करायची नाही, ही गोष्ट त्यांच्या स्वभावातच होती। आणि हीच गोष्ट पुढे तुकाराम मुंडे आणि त्यांचा भाऊ असलेल्या अशोक मुंडे या दोघांच्या मध्ये देखील उतरली। पण फक्त स्वाभिमानी असून भागत नाही, परिस्थिती मात्र त्यांची भयानक होती। शेती कोरडवाहू होती। 40 एकराची जरी शेती असली तरी शेतात काहीही पिकत नव्हतं आणि पिकलं तर बाजारात विकत नव्हतं, अशी परिस्थिती होती। अशोक मुंडे आणि तुकाराम मुंडे दोघे देखील शेतामध्ये राबायचे। शेतातली सगळी कामे, नांगरणी, पेरणी, खुरपणी, फवारणी सगळं काही करायचं। सगळं करण्यासाठी पहाटे शेतात जायचं, शेतीतली सगळी कामे आवरून परत यायचं आणि मग शाळेला देखील जायचं। तुकारामच्या वडिलांना वाटायचं की एक वेळेस शाळा केली नाही तरी चालेल, पण जगण्यासाठी शेती करावीच लागेल। पण तुकारामपेक्षा जवळजवळ 11 वर्षांनी मोठे असलेल्या अशोक मुंडेंना हे समजत होतं की शिकलो तरच या संकटातून बाहेर पडू, नाहीतर हा नांगर आयुष्यभर ओढावा लागेल। अशोक मुंडे आणि तुकाराम मुंडे दोघेही शाळेत हुशार होते, पण अशोक मुंडेंची जिद्द आणि एक प्रकारचा हट्टीपणा जर नसता तर अशोक मुंडेही शिकले नसते आणि तुकाराम मुंडेही शिकले नसते। अशोक आणि तुकाराम या 2 भावांच्या बद्दल एक गोष्ट सांगता येते, ती म्हणजे अशोक मुंडेंनी स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न ते स्वतः जगू शकले नाहीत, पण त्यांच्या भावाला त्यांनी ते स्वप्न जगायला लावलं। तुकाराम मुंडे शाळेत अतिशय हुशार होते। त्यांच्यात तो करारीबाणा अंगभूत होता जो आज देखील आपण बघतो, तो तेव्हाही होता। 6वीच्या वर्गात असताना एकदा प्रचंड वर्गात गोंधळ चालू होता। तो पाहून शेजारच्या वर्गातले शिक्षक वर्गात आले आणि त्यांनी दंडुका हातात घेतला आणि प्रत्येकाला त्या दंडुक्यानं मारायला लागले। तुकारामच्या पुढे आले आणि त्याला म्हणाले, हात पुढे कर। तुकाराम म्हणाला, मी गोंधळ घातला नाही, मी मार खाणार नाही। तेव्हा शिक्षक भडकले,
तेव्हा तुकाराम म्हणाला की तुम्हीच सांगता की लोकमान्य टिळक करारी होते, ते म्हणाले होते की मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफले उचलणार नाही, मग मी गोंधळ घातला नाही हे सांगत असताना देखील तुम्ही माझ्यावर दंडुका का उचलता? तुकाराम मुंडेंच्या या तर्कासमोर शिक्षकांच्याकडे देखील काही उत्तर नव्हतं. मदन काटकर, यकीन सय्यद असे काही तुकारामांचे मित्र त्यावेळेला होते. सगळे अभ्यासू होते. तुकाराम स्वतः अभ्यास करायचा, पण या छोट्याशा गावात तुकारामची प्रगती होणार नाही, त्याला मोठं आकाश मिळालं पाहिजे ही गोष्ट तुकारामच्या भावाला म्हणजे अशोक मुंडे यांना समजत होती. आणि अशोक मुंडे थोडे वयात आल्यानंतर वडिलांच्या बरोबर भांडून त्यांनी स्वतः घर सोडून बीडला आणि नंतर औरंगाबादला जाऊन ते राहिले होते. तिथं त्यांनी शिक्षण पूर्ण केलं होतं. तिथं ते MPSCचा अभ्यास करू लागले होते. त्यांनी जग बघितलं होतं आणि त्यांना वाटत होतं की आपल्या भावांनी देखील जग बघितलं पाहिजे, शेतात राबून त्यांच्या आयुष्याची मातीच होईल. त्यामुळे तुकाराम 10वीच्या वर्षात आल्यानंतर वडिलांच्या बरोबर भांडून अशोक मुंडे गावात आले आणि त्यांनी हट्टानं तुकाराम मुंडेंना देखील आपल्या सोबत घेऊन औरंगाबादला निघून गेले. तेव्हाचा औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण औरंगाबाद हा शब्द यासाठी वापरतोय कारण जेव्हा ते औरंगाबाद होतं तेव्हाची ही गोष्ट आहे. तुकारामच्या वडिलांच्यावर प्रचंड सावकारी कर्ज होतं. अगोदर 40 एकर असणारी शेती थोडी थोडी सावकाराच्या घशात घालता घालता आता 20 एकरावर पोहोचलेली होती. याशिवाय कोर्टामध्ये वेगवेगळी प्रकरणे चालू होती. शेतातून उत्पन्न येतच नव्हतं. एखाद्या वर्षी उत्पन्न आलं तर भाव पडायचा. तुकाराम मुंडे सांगतात की त्यांच्या बालपणी एकदा त्यांच्या शेतात कांद्याचं तुफान उत्पन्न आलं, पण त्या वर्षी अख्ख्या पंचक्रोशी मधल्या प्रत्येकाच्या शेतात कांद्याचं तुफान उत्पादन आलेलं होतं. त्यामुळे जेव्हा 100 क्विंटल कांदा बाजारात विकायला ते गेले तेव्हा बाजारात कांद्याचा भाव लागला 5 पैसे प्रति किलो. म्हणजे या हिशेबानं जवळजवळ 100 क्विंटल म्हणजे 10,000 किलो कांदा 500 रुपयाला विकून माघारी परत यावं लागलं. शेतीची इतकी भयानक परिस्थिती होती आणि ही परिस्थिती तुकाराम मुंडे आपल्या डोळ्यांनी बघत होते. त्यांना दिसत होतं की या परिस्थितीतून सुटण्याचा कुठलाही दुसरा मार्ग नाही. ना घरात साखर होती, ना तांदूळ असायचा. ठिगळ लावलेली चड्डी घालून तुकाराम मुंडे शाळेत जायचे. राहायला मस्त मोठा वडिलोपार्जित वाडा होता, पण परिस्थिती अशी भयानक होती की पायातली चप्पल देखील शाळेत असताना कधी त्यांना घालायला मिळाले नाही. 10वीला गेल्यानंतर पहिल्यांदा चप्पल काय असते ते तुकाराम मुंडेंना बघायला मिळाली. या परिस्थितीतून बाहेर पडायचा मार्ग काय आहे असा प्रश्न हरिभाऊ मुंडेंना पडला तर त्यांना वाटायचं आणखी जास्त कष्ट करायचं हाच उपाय असेल. पण अशोक मुंडेंना समजत होतं की चांगलं शिक्षण घेऊन यातून बाहेर पडता येतं, म्हणून ते तुकारामला घेऊन जात होते. पण हरिभाऊ मुंडे यांच्या भावाचं म्हणजे तुकारामच्या काकांचं व्यवस्थित चाललेलं होतं. त्यांची सगळी मुलं शेतात राबत होती, कोणीही शिक्षण वगैरे घेत नव्हतं. त्यामुळं आयडियल परिस्थिती म्हणजे काय तर असं जनरली वाटायचं की तुकारामच्या काकांची जशी परिस्थिती आहे, सगळी मुलं शेतात राबतात आणि करून खातात, हीच आयडियल परिस्थिती. त्यामुळे जेव्हा तुकाराम आपल्या आई वडिलांना सोडून औरंगाबादला निघाला तेव्हा तुकारामचे काका तुकारामला अडवले आणि त्याला म्हणाले, कशासाठी शिकायचं आहे, एवढं शिकून तू काय कलेक्टर होणार आहेस काय? पण तुकाराम काही बोलला नाही. त्याला कलेक्टर म्हणजे काय हे कळत नव्हतं. त्याला एवढंच कळत होतं की काय करायचं हे आपल्या थोरल्या भावाला समजतं आणि आपण तोच सांगतोय ते करायचं. छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्यानंतर अशोक मुंडेंनी स्वतः MPSCचा अभ्यास करायला सुरुवात केलेली होतीच, पण पोट भरण्यासाठी काहीतरी काम देखील करायला पाहिजे होतं. कारण घराकडून काही पैसे येणार नव्हते, मिळण्याची शक्यता देखील नव्हती. ते MPSCचे क्लासेस घ्यायचे, त्याचबरोबर इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस घ्यायचे. तुकारामला त्यांनी शिशुविहार शाळेमध्ये 10वीला प्रवेश मिळवून दिला. नाव शिशुविहार असलं तरी 10वी पर्यंतची शाळा हे लक्षात घ्या. खेडेगावातून आलेल्या तुकारामला थोडं इंग्लिश देखील समजायचं नाही. ब्रेकफास्ट या शब्दाचा अर्थ नाश्ता कसा काय होतो हे त्याला काही कळत नव्हतं. याशिवाय बेस्ट ऑफ लकचा अर्थ नेमका काय असतो हे देखील त्याला समजत नव्हतं. पण शाळेत देखील तुकारामला अनंता भागवत, रवींद्र सोनावणे असे काही चांगले मित्र मिळाले. अशोक मुंडेंनी त्याला सक्तीनं इंग्रजीवर काम करायला लावलं. तुकाराम इंग्लिश शिकण्यासाठी प्रयत्न करायला लागला, धडपडू लागला, दिवस रात्र अभ्यास करायचा. जी एक छोटीशी खोली अशोक मुंडेंनी घेतलेली होती त्या खोलीमध्ये फक्त अभ्यास चालायचा. अशोक मुंडे MPSCचा अभ्यास करायचे, तुकाराम मुंडे 10वीचा अभ्यास करायचे. बाकीचे 2 विद्यार्थी होते तेही आपला अभ्यास करायचे. भरपूर प्रयत्न केले, भरपूर कष्ट केले, तरीही तुकाराम मुंडेंना 10वीच्या परीक्षेत फक्त 70% मार्क मिळाले. हे बघून अशोक मुंडेंना दुःख झालं. 1991 साली 10वी झाल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी सरस्वती भुवन म्हणजे SB कॉलेजमध्ये 11वी-12वी साठी सायन्सला ऍडमिशन घेतलं. सायन्समध्ये प्रवेश घेतल्यामुळं वैज्ञानिक दृष्टिकोन मिळतो, त्याचबरोबर विज्ञान, गणित, इंग्लिश हे विषय पक्के होतात.
पुढे जाऊन आपल्याला कलेक्टर व्हायचं आहे, त्यासाठी ज्या परीक्षा असतात त्या परीक्षांसाठी विज्ञान, गणित, इंग्लिश हे पक्क असणं गरजेचं आहे. यासाठी अशोक मुंडेंनी हट्टानं तुकाराम मुंडेंना 11वी-12वीला सायन्स शाखेत करायला लावलं आणि 12वीच्या परीक्षेत पुन्हा एकदा तुकाराम मुंडेंना 70% पडले. त्यानंतर मात्र अशोक मुंडे म्हणाले आता 11वी-12वी तेवढी सायन्समध्ये करायची, आता उरलेलं पुढचं शिक्षण आर्ट्समध्ये करायचं आणि आतापासूनच UPSCची तयारी चालू करायची, जेणेकरून तुला पुढे जाऊन कलेक्टर व्हायचं आहे. काहीही करून तू कलेक्टरच व्हायचं आहे तर तू दुसरं काही समोर लक्ष ठेवायचंच नाही. 11वी-12वी सायन्स करून आर्ट्स करणं हे कमीपणाचं होतं. खरं तर आपण खाली उतरतो, पण अशोक मुंडेंना हे समजत होतं की आपल्या भावाला व्हायचंय कलेक्टर, त्यामुळं सायन्स करून, कॉमर्स करून, आर्ट्स करून काहीही केलं तरी फरक पडत नव्हता. आपल्याला त्यातल्या कमीपणाच्या, मोठेपणाच्या लफड्यात पडायचं नाही. अशोक मुंडे सांगतील तेच तुकारामने केलं, त्यानं आर्ट्स घेतलं. अशोक मुंडे दिवसातून फक्त एकदा जेवायचे. तुकाराम मुंडेंना देखील दिवसातलं एकदाच जेवण मिळायचं. कधी कधी अंडा पाव, बुर्जी पाव असं काहीतरी ते खायचे. तेवढ्यावर ते जगायचे. उरलेल्या वेळात मग काही मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तर नाही मिळालं. 1993 साली तुकाराम मुंडे यांचे भाऊ अशोक मुंडे हे MPSC परीक्षेमध्ये पास झाले आणि ते झाले तहसीलदार. तुकाराम मुंडे यांच्या मागची आणि त्यांच्या कुटुंबाच्या मागची जी प्रचंड गरिबी होती ती संपण्याचा मार्ग तरी मोकळा झाला, कारण घरात एक तरी पक्क उत्पन्न येणार हे आता नक्की झालं. अशोक मुंडे यांना देखील कलेक्टर व्हायचं होतं, पण त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांना ते शक्य झालं नाही किंवा तेवढा प्रयत्न करणं त्यांना जमलं नाही, कारण त्यासाठी खूप काही करायला लागणार होतं आणि तेवढी त्यांची परिस्थिती नव्हती. पण जे काही जमलं ते त्यांनी मिळवलं आणि आता तुकारामच्या बाबतीत ते कोणताही कॉम्प्रोमाइज करायला तयार नव्हते. घरातला पहिला मुलगा म्हणून परिस्थितीसमोर त्यांनी जे मिळालं ते स्वीकारलं, पण तुकारामच्या बाबतीत कलेक्टरपेक्षा खाली काहीही स्वीकारायला ते तयार नव्हते आणि त्यांचा हा हट्ट, त्यांची हीच जिद्द तुकारामला नेहमी तरंगत ठेवणार होती. 1993 ते 1996 या 3 वर्षाच्या काळात तुकाराम मुंडे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून BA करत होते. त्या काळात ते इंग्रजीवर काम करायला लागले. आपल्या भावाचे जे क्लासेस चालू होते ते क्लासेस आता तुकाराम मुंडे चालवायला लागले. या काळात ते डिबेट कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागले. त्यात इंग्रजीमधून अनेकांना गारद करायला लागले. राज्यशास्त्र विषयामध्ये तर त्यांची चांगली पकड होती. त्यांची अभ्यासावरची पकड आणि त्यावर इंग्रजीची पकड या दोन्हींच्यामुळे अख्ख्या कॉलेजमध्ये तुकाराम मुंडे हिरो ठरत होते. BAच्या परीक्षेत 1996 मध्ये त्यांनी अख्ख्या विद्यापीठामध्ये मेरिटमध्ये आपलं नाव लावलं. आता पुढं काय करायचं ते देखील अशोक मुंडे यांनी ठरवून ठेवलेलं होतं. त्यांनी सांगितलं की आता SISC म्हणजे स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्समध्ये जायचं आणि तिथं जाऊन UPSCची तयारी चालू करायची. SISCची एक वेगळी परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेत तुकाराम मुंडे बसले, पास झाले. त्यानंतर ते मुंबईला गेले. मुंबईतल्या चर्चगेट जवळच्या SISCच्या अभ्यास वर्गामध्ये अभ्यास करू लागले. तिथं देखील प्रचंड स्ट्रगल होता. 11 विद्यार्थी एका खोलीमध्ये राहायचे, झोपायचे, बसायला जागा नसायची, पाय देखील पसरता येत नसायचे, पण तरी देखील आळीपाळीनं अभ्यास करायचे, व्हरांड्यात बसायचे, हे सगळं करायचे. पण तरीही 1997, 98, 99 अशी 3 वर्षे तुकाराम मुंडे तिथूनच अभ्यास करत होते. 1997 साली पहिल्या वर्षी ते UPSCच्या परीक्षेला बसले, प्रिलिमला बसले, पास झाले. मेन्सचा भरपूर अभ्यास केला, पण मेन्सचा कट ऑफ लागला 950. तुकाराम मुंडेंना मार्क मिळाले 465. त्यांच्या लक्षात आलं की आपण या स्पर्धेत कुठंच नाही आहोत. 1998ला ते परत एकदा प्रिलिम्सच्या परीक्षेमध्ये पास झाले. यावेळेला त्यांचे मार्क सुधारले आणि मार्क झाले 950, पण त्यावेळेला कट ऑफ लागला 1000 पेक्षा जास्त. त्यानंतर पुन्हा त्यांनी 1999ला ट्राय केला. त्यावेळेला त्यांनी प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीही यशस्वीपणे काढली. 2000 साली तुकाराम मुंडे इंटरव्ह्यूसाठी दिल्लीला गेले. दिल्लीच्या ढोलपूर हाऊसमध्ये त्यांचा इंटरव्ह्यू झाला. त्यासाठी त्यांनी इतिहास, राज्यशास्त्र अशा सगळ्या विषयांची तयारी केली. जो अभ्यास त्यांनी अगोदर परीक्षेसाठी केलेला होता तो सगळा पक्का करून ते तिथं गेले होते. IAS जरी मिळालं नाही तरी एखादं काहीतरी दुसरं पद आपल्याला नक्की मिळेल असं इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुकाराम मुंडेंना वाटत होतं. पण त्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर लक्षात आलं की तुकाराम मुंडेंना कोणतंही पद मिळाले नाही. ते एक्झाममधून, परीक्षेमधून पूर्णपणे बाहेर पडले. आता मात्र तुकाराम मुंडे यांनी आपली हिंमत सोडली. त्यांना लक्षात आलं की कदाचित आपण UPSC परीक्षेसाठी बनलेलोच नाही, कदाचित आपल्याला हे कधी जमणारच नाही. पुन्हा एकदा शून्यातून सुरुवात करणं, प्रिलिम्स करणं, मेन्स करणं आणि त्याच यातनांमधून जाणं गरजेचं नाही असं त्यांना वाटायला लागलं. आपण प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे
आणि आपण MPSCची परीक्षा आरामात पास होऊ शकतो आणि एखादं पद आपल्याला आरामात मिळेल असंही त्यांना वाटायला लागलं. म्हणजे अगोदर UPSC करत होते, आता ते थोडं खाली आले, MPSCच्या तयारी करायला लागले आणि नेटची परीक्षा दिली तर आपण प्राध्यापक देखील होऊ शकतो. त्यामुळे जगण्यासाठी एखादी नोकरी करायची असेल तर ती नोकरी कशीही मिळू शकते. त्यासाठी UPSC करायलाच पाहिजे असा काही हट्ट नाही. म्हणून इसवी सन 2000 साली तुकाराम मुंडे यांनी UPSCच्या परीक्षेचा अर्ज भरला नाही, कारण त्यांनी मनापासून आता हार मानलेली होती. आणि ही गोष्ट जेव्हा त्यांच्या भावाला म्हणजे अशोक मुंडेंना समजली तेव्हा अशोक मुंडे यांनी त्यांना सांगितलं की आजपासून मी तुझ्याशी बोलणार नाही, तुझा माझा संबंध संपला. कारण तुकाराम मुंडे काय चीज आहे हे जगानं ओळखण्याच्या अगोदर जर ते कुठल्या एका माणसानं अगोदर ओळखलं असेल तर तो माणूस म्हणजे अशोक मुंडे. पण तुकाराम आता 25 वर्षाचा होता, तो हट्टी होता, त्यालाही वाटत होतं की काय फरक पडेल, माझी परिस्थिती काय आहे ते माझं मला माहिती आहे, प्रॅक्टिकली विचार करायला पाहिजे, प्रत्येक वेळेला त्याच यातनांमधून कशाला जायला पाहिजे. त्या वर्षी त्यांनी MPSCच्या परीक्षेचा अर्ज भरला. प्रिलिम्स ते सहज पास झाले, मेन्स देखील सहज पास झाले, त्यासाठी त्यांना विशेष काही त्रास झाला नाही. 2001च्या शेवटी MPSCच्या मुलाखती झाल्या. त्या मुलाखतीमध्ये देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने मुलाखत दिली. इंटरव्ह्यूचा निकाल येणं बाकी होतं, म्हणून मधल्या काळात तुकाराम मुंडेंना आणखी काही कल्पना सुचल्या. त्यांनी मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये एका कॉलेजमध्ये प्राध्यापक पदाची नोकरी मिळाली, ती स्वीकारली. अर्थात प्रत्येक नोकरीमध्ये थोडे पैसे देखील मिळत होते. 8,000 10,000 रुपये प्रत्येक महिन्याला पैसे मिळणं ही खूप मोठी गोष्ट होती, चैन होती. खूप गरिबीमध्ये त्यांनी हाल अपेष्टामध्ये दिवस काढलेले असल्यामुळे तुकाराम मुंडे यांना हा कम्फर्ट झोन चांगला वाटत होता, तो त्यांना सोडावासा वाटत नव्हता. या काळात तुकाराम मुंडेंना जळगावमध्ये एका कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या नोकरीची ऑफर आली आणि तुकाराम मुंडेंच्या नेट परीक्षेमध्ये त्यांना मेरिट मिळालेलं होतं, त्यामुळे ती नोकरी त्यांना मिळाली सुद्धा आणि तिथं ती परमनंट नोकरी होती. त्यामुळे त्यांनी लगेचच जॉईन केलं. तेव्हा त्यांचाच एक मित्र उन्मेष वाघ, जो त्यांच्याबरोबर SISC मध्ये अभ्यास करायचा, तो आता IRS झाला होता आणि त्याचं पोस्टिंग जळगावला झालं होतं. तेव्हा तुकाराम मुंडे उन्मेषला भेटले, वारंवार त्यांच्या भेटी व्हायला लागल्या. त्यावेळेला तुकाराम मुंडेंना प्रश्न पडायला लागला की मला तर व्हायचं होतं कलेक्टर, माझा मित्र कलेक्टर नाही झाला, किमान IRS तरी झाला, तो आता या जिल्ह्याचा कारभार सांभाळतोय आणि मी मात्र इथं बसून मास्तरकी करतोय. ही गोष्ट त्यांनाच लाज वाटायला लागली आणि तेवढ्यातच MPSCच्या इंटरव्ह्यूचा निकाल लागला. आता तुकाराम मुंडेंना क्लास 2 ची पोस्ट मिळाली. वित्त आणि लेखा विभागामध्ये म्हणजे फायनान्स आणि अकाउंट डिपार्टमेंटमध्ये तुकाराम मुंडे यांना नोकरी लागली. कलेक्टरच्या परीक्षेचा अभ्यास करणारा आणि इंटरव्ह्यूला धडक देऊन आलेला मुलगा क्लास 2 वर समाधान मानतोय, ही गोष्ट त्यांनाही झेपत नव्हती आणि अशोक मुंडेंना तर ही अजिबात आवडली नव्हती. पण तरीही त्यांनी सरकारी नोकरी आहे, सोडायला नको म्हणून ती पोस्ट घेतलीच. यावेळी तुकाराम मुंडेंच्या बरोबर न बोलण्याची शपथ घेतलेले त्यांचे सख्खे थोरले भाऊ अशोक मुंडे पुन्हा पुढे आले आणि त्यांनी तुकाराम मुंडेंना चांगलंच झापलं. ते त्याला म्हणाले, तुझे सगळे मित्र क्लास 1 अधिकारी झाले, तू मात्र क्लास 2 मध्ये समाधानी झालास. भविष्यात जर तू कधी या मित्रांना भेटायला गेलास तर तुला वेटिंगला बाहेर बसावं लागेल. पण हे लक्षात ठेव, आज तुला अशोक मुंडेचा भाऊ म्हणून सगळे लोक ओळखतात, पण मला यात समाधान नाही. तू जर उद्या कलेक्टर झालास तर तुकाराम मुंडेचा भाऊ म्हणून लोक मला ओळखतील आणि ते मला हवं आहे. अशोक मुंडेंचे हे शब्द तुकाराम मुंडेंच्या कानात चांगलेच घुसले आणि एका शेवटच्या लढाईसाठी तुकाराम मुंडे तयार झाले. मधल्या काळात त्यांना PhD करायचा मोह झाला, म्हणून PhD करण्यासाठी ते JNU मध्ये दिल्लीला गेले. तिथल्या राईट विंग लेफ्ट विंग या राजकारणात ते अजिबात पडले नाहीत. ते PhD साठी गेले, पण तिथं ते अभ्यास मात्र UPSCचा करत होते. जून 2003 ते डिसेंबर 2003 या काळात त्यांचा मुक्काम दिल्लीला JNU मध्ये होता. त्यानंतर ते परत मुंबईला आले. 2004 साली ते UPSCच्या परीक्षेला पुन्हा बसले. UPSCची प्रिलिम्स पास झाले, मेन्स पास झाले, इंटरव्ह्यूची वाट बघत होते. या मधल्या काळात MPSCच्या पदावर म्हणजे वित्त आणि लेखा विभागामध्ये त्यांना जॉईन करण्यासाठी सांगितलं गेलं आणि ते जॉईन झाले. त्यामुळे त्यांना UPSCची जी परीक्षा होती त्याच्या इंटरव्ह्यूची तयारी करायला सुट्टी मिळत नव्हती. त्यांनी तिथल्या कादरी नावाच्या अधिकाऱ्याकडे सुट्टी मागितली. ते तिथले डायरेक्टर होते. तर कादरी म्हणाले, काहीही झालं तरी सुट्टी मिळणार नाही. तुकाराम मुंडे त्यावेळी काही बोलले नाहीत. ते सरळ इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी दिल्लीला निघून गेले. मागं जे व्हायचंय ते होऊ दे, त्याची त्यांनी फिकीर केली नाही.
तुकाराम मुंडे यांना जसा व्हावा वाटत होता तसाच इंटरव्ह्यू झाला. यावेळी आपण नक्की काहीतरी पद मिळवू असा विश्वास त्यांना वाटत होता. UPSCचा निकाल जनरली एप्रिलच्या शेवटी आणि मेच्या पहिल्या आठवड्यात वगैरे लागतो आणि त्याच काळात तुकाराम मुंडे होते ट्रेनिंगमध्ये आणि त्या ट्रेनिंगमध्ये असतानाच त्यांना विपश्यनेच्या प्रोग्रामसाठी जावं लागत होतं. यासाठी त्यांना काही दिवस एका विपश्यना सेंटरमध्ये ठेवलेलं होतं. तिथं कुणाबरोबरही बोलायचं नाही, शांत राहायचं, ध्यानधारणा करायची, मोबाईल किंवा इतर कोणतेही गॅजेट्स वापरायचे नाहीत. असं सगळं असलं तरी तुकाराम मुंडेंना माहिती होतं की जर आपण पास झालो तर आपल्याला कळणार तरी कसं, म्हणून त्यांनी विपश्यनामध्ये देखील एक छोटासा मोबाईल आपल्याजवळ लपवून ठेवलेला होता आणि रोजच्या रोज ते आपल्या मित्राला फोन करून विचारायचे की UPSCचा निकाल लागलाय का. दिनांक 11 मे 2005 या दिवशी तुकाराम मुंडे यांनी त्यांच्या मित्राला फोन केला आणि विचारलं निकाल लागलाय का. तर त्यांना अशीच अपेक्षा होती की अजूनही निकाल लागला नाही असं मित्र म्हणेल, पण मित्र म्हणाला की निकाल लागलाय आणि तुझ्यासाठी गुड न्यूज आहे. तुकाराम मुंडे आनंदी झाले. त्यांनी विचारलं रँक किती आहे, तर तो मित्र म्हणाला 20. तुकाराम मुंडेंना वाटलं कदाचित 120 असेल, म्हणून त्यांनी परत एकदा विचारलं 120 की 20, तर मित्र म्हणाला 20 ओनली. म्हणजे तुकाराम मुंडेंना एक गोष्ट क्लिअर झाली की रँक जर 20 असेल, 20 असेल तर आपण डेफिनेटली IAS होणार आहोत. तुकाराम मुंडेंनी ही गोष्ट विपश्यनेत असणाऱ्या त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगितली आणि सगळी विपश्यना भंग झाली. एक प्रकारचा जल्लोष तिथं सुरू झाला. निकाल लागताच त्यांनी पहिला फोन आपल्या भावाला अशोक मुंडे यांना केला. त्यांना निकाल सांगितला आणि पुढच्या काहीच तासात अशोक मुंडे आपली गाडी घेऊन पुण्यातल्या यशदामध्ये स्वतः येऊन उभे राहिले. जे स्वप्न त्यांनी पाहिले होतं ते त्या दिवशी पूर्ण झालं. त्या दिवसापासून पुढं जग अशोक मुंडेंना तुकाराम मुंडे यांचा भाऊ म्हणून ओळखणार होतं. दुसऱ्या दिवशी सकाळमध्ये महाराष्ट्रातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे फोटो आले होते. त्यामध्ये अमित तेलंग, श्रावण हर्डीकर, विशाल सोळंकी यांच्याबरोबर तुकाराम मुंडे यांचं देखील नाव होतं, पण तुकाराम मुंडे यांचा फोटो नव्हता म्हणून रिकामी चौकट ठेवलेली होती. कारण बीडच्या खेडेगावातला हा मुलगा कलेक्टर होईल हे कुणाच्या ध्यानीमनी नव्हतं, त्यामुळे त्यांचा फोटो कुणाकडेही नव्हता. कुणालाही माहिती नसलेल्या आणि रिकामी चौकट ठेवायला लागलेला तोच मुलगा आज महाराष्ट्रातलाच नव्हे तर संपूर्ण देशातला सर्वात जास्त चर्चेला जाणारा आणि टीव्हीवर, यूट्यूबवर सगळीकडे TRP आणि व्ह्यूज खेचून आणणारा व्यक्ती आहे. या गोष्टीवर कुणाचाही त्यावेळेला विश्वास बसला नसता. त्यानंतर 2005च्या शेवटी 2006 मध्ये तुकाराम मुंडेंचं लाल बहादूर शास्त्री अकॅडमीमध्ये मसुरीला ट्रेनिंग झालं, ज्याला लवासना म्हणतात. त्यानंतर ते APJ अब्दुल कलाम यांना भेटले, जे भारताचे राष्ट्रपती होते. त्यानंतर ते भेटले डॉक्टर मनमोहन सिंग यांना, जे भारताचे पंतप्रधान होते. त्यानंतर तुकाराम मुंडे यांचं ॲक्च्युअली जमिनीवरचं ट्रेनिंग चालू झालं. त्यासाठी त्यांना पहिलं पोस्टिंग मिळालं सोलापूर जिल्ह्यात. आतापर्यंत जे ट्रेनिंग होतं ते चमचमणारं, चकचकीत असं पॉश ट्रेनिंग होतं. यावेळेला मात्र ट्रेनिंगला जावं लागणार होतं जमिनीवरती. 2005 साली संपूर्ण दक्षिण महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण झाली. अलमट्टीच्या धरणामुळे सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यामध्ये प्रचंड पूर आलेला होता. पंढरपूरला पुराचा विळखा पडलेला होता. तुकाराम मुंडे सोलापूरचे त्यावेळेला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम करत होते. त्यांनी ती परिस्थिती त्यावेळेला योग्य पद्धतीने हाताळली. पण सोलापुरात तुकाराम मुंडे यांच्या पुढे एक सर्वात मोठं चॅलेंज निर्माण झालं, ते त्यांनीच घेतलेल्या निर्णयामुळे. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी होते गोविंदराज. तुकाराम मुंडेंना माहिती मिळाली की सोलापूरमध्ये एक बियर बार आहे, ज्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे धंदे चालतात आणि हा बार एका मंत्र्याचा असल्यामुळे तिथपर्यंत जायची हिंमत कुणाचीही होत नाही, पोलिसांचीही होत नाही. तुकाराम मुंडे गोविंदराज यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की मला या बारवर धाड घालायची आहे, तुम्ही मला गो अहेड द्या. कारण रिस्पॉन्सिबिलिटी कलेक्टरची होती, कलेक्टरनं गो अहेड द्यायला पाहिजे. गोविंदराज यांनी गो अहेड दिला. त्याप्रमाणे तुकाराम मुंडे यांनी संपूर्ण प्लॅनिंग केलं आणि त्यांनी ही बातमी पोलिसांना अजिबात कळून दिली नाही. कारण पोलिसांच्या कृपेमुळेच तर हा बार चालू होता हे त्यांना माहिती होतं. स्वतः एक गिराईक म्हणून तुकाराम मुंडे या बारमध्ये गेले. त्यांनी टेबल पकडला आणि कानाला फोन लावून त्या बारमध्ये चाललेल्या सगळ्या गोष्टी कॅमेरामध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर त्यांच्या टीमनं बारवर धाड घातली आणि सर्वांना रंगेहात पकडलं. बार बंद झाला, पण त्यानंतर सोलापुरात वादळ उठलं. तुकाराम मुंडे यांना जीवे मारण्याच्या धमक्या यायला लागल्या. तुकाराम मुंडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी मंत्र्यांनी जोर लावून धरली. कारण तुकाराम मुंडे अजून कलेक्टर नव्हते, अजून ते ट्रेनिंगमध्ये होते. पण तरीही ट्रेनिंगमधल्या तुकाराम मुंडेंना जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पोलीस कमिशनरने सांभाळून घेतलं, परिस्थितीतून त्यांना बाहेर काढलं. त्यानंतर 2007च्या फेब्रुवारी महिन्यात तुकाराम मुंडे यांची बदली झाली बार्शी नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून. यावेळी देखील ते ट्रेनिंगमध्येच होते. तुकाराम मुंडे यायच्या अगोदरच त्यांच्याबद्दलच्या बातम्या बार्शीमध्ये पोहोचलेल्या होत्या.
तुकाराम मुंडेंनी बघितलं की बार्शीमध्ये मोठ्या प्रमाणावर सरकारी आणि खासगी जमिनीवरती अतिक्रमण झालेलं आहे. अनेक लोकांनी आपली दुकानं आपल्या मनमानी पद्धतीनं थाटलेली आहेत आणि त्यांना कोणीही काही करू शकत नाही. तुकाराम मुंडे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की या सर्वांना नोटीस द्या. कर्मचारी म्हणाले अशी नोटीस आम्ही दरवर्षी देतो. तुकाराम मुंडे म्हणाले यावेळी आता नवीन नोटीस द्या. त्याप्रमाणे मग नवीन नोटीस दिली आणि लगेचच तुकाराम मुंडे बुलडोजर घेऊन सज्ज झाले. पहिल्यांदा त्यांनी हातोडा मारला आपल्याच तहसीलदार कार्यालयाच्या भिंतीवर, कारण तहसीलदार कार्यालयाची एक भिंत अतिक्रमणात येत होती हे त्यांना समजल्यावर त्यांनी सुरुवात तहसील कार्यापासून केली आणि त्यामुळं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं की असला कर्तव्यदक्ष अधिकारी देखील असतो का काय. त्यानंतर एक एक करत त्यांनी रस्त्यावरची अनेक दुकानं उद्ध्वस्त केली. ही सगळी बेकायदा बांधकामं होती जी राजकारण्यांच्या आश्रयानं चाललेली होती. त्यामध्ये एक दारूचं दुकान देखील होतं. त्यावेळी त्या दुकानाचा मालक रॉकेल घेऊन आला आणि त्यांना अंगावर रॉकेल ओतून घेतलं आणि तो म्हणाला मी आता आत्महत्या करतो, स्वतःला जाळून घेतो जर तुम्ही माझ्या दुकानावर बुलडोजर चालवला तर. तुकाराम मुंडे तिथं समोर उपस्थित राहिले. त्यांनी त्याला प्रेमानं सांगायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकायला तयार नव्हता. तो धमकी द्यायला लागला. तेव्हा तुकाराम मुंडेंनी पोलिसांना या गोष्टीची माहिती दिली. पोलीस तिथं उपस्थित झाले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना त्यांची जबाबदारी सांगितली आणि त्यानंतर त्या समोरच्या माणसाला ते म्हणाले की तुला जे करायचं आहे ते कर, आता तुझ्या दुकानावर बुलडोजर चालणार आहे. आणि त्यांनी त्या दुकानावर बुलडोजर चालवला आणि ते दुकान नष्ट केलं. त्या दारूच्या दुकानदाराने फक्त भीती घालण्यासाठी ही गोष्ट करायचा विचार केलेला. प्रत्यक्ष बुलडोजर चालला त्यावेळेला काडी पेटवून स्वतःचा जीव घ्यायची हिंमत त्याची झाली नाही. पुढे अशाच प्रकारे एका अनधिकृत औषध दुकानवाला आडवा आला. तो म्हणायला लागला की जर माझ्या दुकानाला हात लावला तर मी विष पिऊन मरेल. आणि त्यानं रस्त्यावरच अशी ऍक्टिंग चालू केली की हळूहळू तो चक्कर येऊन पडला आणि पाय मोडून मेल्यासारखा पडून राहिला. तिथं असणारे सगळे सरकारी अधिकारी घाबरले, कारण एका माणसाचा रस्त्यावर जर असा मृत्यू झाला तर किती मोठं कांड होणार होतं महाराष्ट्रात. तुकाराम मुंडे म्हणाले की हा अजून मेला नाही आहे, याला उचला आणि याला दवाखान्यात पोच करा. याचा दवाखान्याचा जो काही खर्च येईल तो याच्याकडूनच वसूल करा. हे ऐकल्यानंतर तो मरण्याची ऍक्टिंग करणारा पेशंट उभा राहिला आणि म्हणाला मला आता बरं वाटायला लागले, मला दवाखान्यात घेऊन जाऊ नका. पण या काळात 2007 साली तुकाराम मुंडे यांच्या आयुष्यातली एक धक्कादायक गोष्ट घडली. ती म्हणजे तुकाराम मुंडे जी अतिक्रमण विरोधी कारवाई करत होते तिच्याबद्दल संपूर्ण बार्शीमध्ये आंदोलन चालू झालं. 500 लोकांचा एक जमाव त्यांच्या कार्यालयाच्या समोर येऊन घोषणा देऊ लागला. स्वतः बार्शीचे आमदार त्यामध्ये सर्वात पुढे होते. तुकाराम मुंडेंना आज भेटायला ते कार्यालयात गेले. तुकाराम मुंडे यांच्याबरोबर त्यांनी शांतपणे आत बसून चर्चा केली. तुकाराम मुंडे त्यांच्याबरोबर अतिशय व्यवस्थितपणे आणि शांतपणे त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने बोलले. तुकाराम मुंडे यांच्या या शांत आणि संयमी बोलण्याच्या पद्धतीमुळे आमदारांचा असा समज झाला की तुकाराम मुंडे यांना जे समजायचं ते समजलंय. उद्यापासून अतिक्रमण विरोधी कारवाई ते थांबवत आहेत. म्हणून उठताना त्यांनी आणखी एकदा कन्फर्म करावं म्हणून तुकाराम मुंडे यांना विचारलं की मग कारवाई उद्यापासून थांबवताय ना. तर त्यावर तुकाराम मुंडे म्हणाले अजिबात नाही. पण तरी देखील आमदारांनी स्वतःचा रुतबा राहावा म्हणून बाहेर जाऊन जमलेल्या जमावाला सांगितलं की उद्यापासून कारवाई बंद करणार असं साहेबांनी सांगितलंय. कोणीही काळजी करायचं कारण नाही. जमाव पांगला. सगळे जे अतिक्रमण करणारे लोक होते ते आनंदी झाले, घरी गेले. दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये जाऊन बघितलं तर सकाळ सकाळी तुकाराम मुंडे बुलडोजर घेऊन हजर झाले होते. हे बघून आमदारांना देखील मग घाम फुटला. हा काय माणूस आहे हे त्यांना देखील समजेना झालं. या काळात तुकाराम मुंडे यांच्यावर एक जबरदस्त आघात होणार होता पण तो नशिबाने वाचला. यावेळी तुकाराम मुंडे यांचं लक त्यांच्या कामी आलं. त्यांची अतिक्रमण विरोधातली जी कारवाई आहे ती खूप चांगली आहे म्हणून त्यांना भेटायला 3 महिला आल्या. या 3 महिला सकाळी लवकर आल्या, 9 वाजता वगैरे. येताना त्या हार घेऊन आल्या. म्हणाल्या की आम्ही तुकाराम मुंडे यांचा हार घालून त्यांचं अभिनंदन करणार आहे. पण तुकाराम मुंडे यांचा जो शिपाई होता तो लोकल होता, त्याच भागातला होता. त्याला माहिती होतं की या बायका इतक्या प्रामाणिक नाहीत जितक्या त्या दाखवण्याचा प्रयत्न करतायत. यांच्या मनात काहीतरी काळबेरं नक्कीच आहे हे त्यानं ओळखलं. म्हणून त्यानं आज जाऊन तुकाराम मुंडेंना सांगितलं की काही बायका आलेल्या आहेत, त्या तुम्हाला हार घालायचा म्हणून बसल्या आहेत. तेव्हा तुकाराम मुंडे म्हणाले की द्या पाठवून आत. त्यावर शिपाई म्हणाला की ह्या बायका बरोबर नाहीत साहेब, मला त्यांच्याबद्दल संशय आहे, तुम्ही त्यांना भेटू नका. मग तुकाराम मुंडे देखील कामामध्ये बिझी राहिले आणि त्यांनी त्या बायकांना आत येऊ दिलं नाही. त्या बायकांना सांगितलं गेलं की साहेबांना भेटायला जमणार नाही. त्या बायका सकाळी 9 वाजेपासून 12 वाजेपर्यंत तिथं बसल्या आणि निघून गेल्या. त्यानंतर तुकाराम मुंडेंना DYSPचा फोन आला. ते म्हणाले तुमची एखाद्या मंत्र्याबरोबर ओळख आहे का.
त्यावर तुकाराम मुंडे म्हणाले नाही. तेव्हा DYSPनी फोन ठेवला. त्यानंतर पुन्हा एकदा DYSP यांचा फोन आला दुपारी आणि ते म्हणाले विषय संपलेला आहे, तुम्ही काळजी करू नका. पण तुकाराम मुंडे यांना विषयच माहिती नव्हता, त्यामुळे चिंता कशाची करायची होती आणि चिंता आता कशाची करायची नाही हे देखील त्यांना माहिती नव्हतं. तेव्हा मग DYSPनी त्यांना सांगितलं की काल तुम्हाला ज्या 3 बायका भेटायला आल्या होत्या त्यापैकी एक बाई होती वकील आणि उरलेल्या 2 बायका ती घेऊन आली होती. या बायका तुमच्या ऑफिसमधून सरळ पोलीस स्टेशनमध्ये गेल्या आणि त्यांनी तुमच्या विरुद्ध विनयभंगाची आणि अट्रॉसिटीची तक्रार दिलेली आहे. तुमच्या ऑफिसमध्ये येऊन त्या कपडे फाडून घेणार होत्या. त्यांचा तसा इरादा होता आणि तुम्हाला विनयभंगामध्ये अडकवायचा. त्यांना ऑफिसमध्ये आत घेतलं नाही, बरं झालं, नाहीतर आम्हाला तुमच्यावरती गुन्हा नोंद करावा लागला असता, कारण आमच्यावरती गृहमंत्र्यांच्याकडून दबाव होता आणि असंही सांगितलं जात होतं की स्वतः मुख्यमंत्र्यांनी तुमच्यावर गुन्हा नोंद करायला सांगितलेला आहे. पण प्रत्यक्षात मी मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या PAला फोन करून कन्फर्म करून घेतलं की मुख्यमंत्र्यांनी यामध्ये काहीही बोललेलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं कन्फर्मेशन नंतर गुन्हा नोंद केलेला नाही, फक्त तक्रार घेतलेली आहे. हे ऐकून तुकाराम मुंडेंना धक्काच बसला. त्यांनी कुठल्याही स्त्रीकडे कधीही कुठल्याही वाईट नजरेनं बघितलेलं नव्हतं, त्यांच्या कॉलेजच्या काळात बघितलेलं नव्हतं. पण तुकाराम मुंडे यांच्यावर डायरेक्ट विनयभंगाची तक्रार आलेली होती आणि जर त्यांनी चुकून शिपाई नसताना त्या स्त्रियांना आत आपल्या केबिनमध्ये घेतलं असतं तर त्याचा काय भयंकर परिणाम झाला असता याचा विचार करून तुकाराम मुंडेंना देखील घाम फुटला. पण त्यांचं नशीब बलवत्तर म्हणून ती वेळ आली नाही. तुकाराम मुंडेंना प्रश्न पडला की हे सगळं आपल्या विरोधात का केलं जातंय? अतिक्रमण कारवाई केली म्हणून की आणखी काही? तेव्हा त्यांना समजलं की सोलापूरच्या मंत्र्यांच्या बारवर त्यांनी जी धाड टाकली होती त्यामध्ये मंत्र्यांचा जो इगो हर्ट झालेला होता आणि त्यासाठीच तुकाराम मुंडेंना अजूनही टार्गेट केलं जात होतं. एका IASचं आयुष्य इतकं खडतर असेल याचा तुकाराम मुंडेंना अंदाज नव्हता. अजून तर ते ट्रेनिंगमध्ये होते. प्रत्यक्षात जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी अंगावर पडेल तेव्हा आपल्याला काय काय बघावं लागणार आहे त्यांना माहिती नव्हतं. आपण काय चुकलो हेच त्यांना कळेना झालं. आपण सरकारचे नियम पाळले, कायदे पाळले, लोकांना पाळायला लावले, ही आपली चूक झाली काय? त्यांनी रात्रभर विचार केला. इथून पुढे आयुष्यात आपण काय करायचं हे त्यांना ठरवावं लागणार होतं. बाकीच्या लोकांच्या सारखं ॲडजस्ट करायचं आणि पुढे जायचं की आपल्या तत्वात तडजोड करायची नाही. म्हणून त्यांनी एक आचारसंहिता स्वतःपुरती ठरवली, काही नियम ठरवले. कोणत्याही कामाबद्दल निर्णय घेताना या 3 प्रश्नांची उत्तरं शोधायची असं त्यांनी ठरवलं. पहिला प्रश्न, काम नियमानुसार आहे का? दुसरा प्रश्न, काम नैतिक दृष्टीनं योग्य आहे का? आणि तिसरा प्रश्न, कामामध्ये लोकांचं हित आहे का? या 3 प्रश्नांच्या पैकी 2 प्रश्नांची उत्तरं जर होय अशी आली तर पुढे जायचं, मग कितीही कठीण परिस्थिती ओढवली तरी मागे हटायचं नाही. आज तुकाराम मुंडेंनी ज्या कारवाया अमेझॉनवर, ब्लिंकिटवर किंवा इतर मोठमोठ्या जगातल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांच्यावर केलेल्या आहेत, महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या अनेक 5 स्टार हॉटेल्सवरती केलेल्या आहेत, त्या सगळ्या बघितल्या तर लक्षात येतंय की तुकाराम मुंडेंचं या आचारसंहितेप्रमाणे जे काम आहे ते नियमानुसार आहे, नैतिक दृष्टीनं योग्य आहे आणि ते लोकहिताचं देखील आहे. म्हणजे या तिन्ही चौकटी त्यांनी टिक केलेल्या आहेत. तुकाराम मुंडेंना त्यानंतर मग पुढच्या ट्रेनिंगमध्ये माढ्याला BDO म्हणून पाठवलं गेलं. तिथं असताना त्यांनी रात्रीच्या वेळी अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांवर धाडी टाकल्या आणि तिथं डॉक्टर आणि इतर जे कर्मचारी कामावर येत नव्हते किंवा रेग्युलरली येत नव्हते त्यांना निलंबित केलं. म्हणून मग तुकाराम मुंडे यांच्यावर परत एकदा अशाच प्रकारचा दबाव आणायचा प्रयत्न केला गेला. आरोप केले गेले की तुकाराम मुंडे मुद्दाम रात्रीच्या वेळेला आरोग्य सेविका केंद्रात एकट्या असताना रेड टाकतात आणि यापासून त्यांना परावृत्त करावं. पण तुकाराम मुंडे यांची पॉलिसी अशी होती, कर नाही त्याला डर नाही. त्यामुळे ते तत्वानं चालत होते. त्यांना माघार घ्यायची अजिबात सवय नव्हती. अखेर तुकाराम मुंडे यांचं ट्रेनिंग संपलं आणि ते मसुरीला परत गेले. मसुरीतून पुन्हा महाराष्ट्र कॅडर मिळाल्यानंतर ते पुण्यात आले. पुण्यात त्यांना फायनल पोस्टिंग मिळणार होती. त्यांच्याबरोबरच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पोस्टिंग मिळाली. तुकाराम मुंडे यांना एक पोस्टिंग मिळाली सहाय्यक जिल्हाधिकारी मिरज या ठिकाणी. पण तुकाराम मुंडे निघण्यासाठी गाडीत बसणार तेवढ्यातच विभागीय आयुक्तांनी फोन करून सांगितलं की तुम्ही जाऊ नका, तुम्हाला वेटिंगवर ठेवले. म्हणजे थोडक्यात तुमचं पोस्टिंग कॅन्सल झाले. तुकाराम मुंडे गप्प बसले. त्यानंतर त्यांनी पुण्यातच जॉईन करा असं त्यांना सांगितलं गेलं, पण ते देखील नंतर थांबवलं गेलं. त्यानंतर तुकाराम मुंडेंना अमरावती जिल्ह्यातल्या धारणी या भागामध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून पोस्टिंग दिलं गेलं. म्हणजे बाकीच्यांना सहाय्यक जिल्हाधिकारी, तुकाराम मुंडेंना प्रकल्प अधिकारी.
पण तरी देखील तुकाराम मुंडे त्या पोस्टिंगसाठी जायला निघाले। त्यावेळी देखील परत एकदा त्यांचं पोस्टिंग कॅन्सल केलं गेलं। पुन्हा एकदा तुकाराम मुंडे गप्प बसले। त्यांच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता, कारण त्यांच्या ट्रेनिंगच्या काळातच त्यांनी राजकीय लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणावर दुखवलं होतं। यामध्ये मग सर्वपक्षीय नेते होते, त्यामुळे तुकाराम मुंडेंच्या बाबतीत कुठलाही जिल्हा रिस्क घ्यायला तयार नव्हता। तुकाराम मुंडेंचं नाव घेतलं की त्या जिल्ह्यातले नेते म्हणायचे आमच्याकडे पाठवू नका, त्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम होत होता। शेवटी त्यांना सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून देगलूर या ठिकाणी पाठवण्यात आलं। तुकाराम मुंडेंची ही सुरुवातीची पोस्टिंग सांगलीतल्या कुठल्या तरी बड्या मंत्र्याने अडवली असं सांगितलं जातं। ते मंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री होते असंही बोललं जातं। आता मग ते नेमके कोण असतील हे तुम्हीच मला कमेंट्समध्ये सांगा। पण तुकाराम मुंडे यांच्याबरोबर पहिल्या पोस्टिंगला जे झालं ते त्यांच्याबरोबर आयुष्यभर होत राहिलं। त्यांच्या 21 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये त्यांच्या 25 बदल्या झालेल्या आहेत, हे तर आपणा सर्वांना आता माहिती आहे। सध्या FDAचे कमिशनर म्हणून त्यांची 25वी बदली मे 2026 मध्ये झाली। या मधल्या काळात तुकाराम मुंडे यांनी नागपूर, जालना, सोलापूर, नाशिक, नवी मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून, आयुक्त म्हणून काम केलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कामाची पद्धत तीच ठेवलेली आहे। लोकांच्या हितासाठी नियमाप्रमाणे आणि नैतिक दृष्टीने योग्य असेल ते करायचं, कुणाच्याही बापाला व्हायचं नाही। तुकाराम मुंडेंनी नेमकं कुठं कुठं काम केलं आणि किती वेळा त्यांची बदली झाली त्याचा हा तक्ता तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। त्यांच्या 21 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये त्यांना 15 वेळा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालाय। 2016 साली त्यांना सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी हा पुरस्कार देखील मिळालेला आहे। पण तरी देखील महाराष्ट्रातले बरेचसे राजकारणी, मग ते सर्व पक्षीय, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, सर्व पक्षीय नेते त्यांच्यावरती जनरली नाराज असतात। अर्थात विरोधी पक्षातले खुश असतात, पण सत्ताधारी जनरली नाराज असतात। तुकाराम मुंडे सध्या FDAचे आयुक्त असताना तिथल्या 29 कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरोधात तक्रारी दिलेल्या आहेत। अर्थातच कित्येक कर्मचाऱ्यांना मागच्या अनेक वर्षात काम करायची सवयच राहिलेली नव्हती, त्यामुळे अचानक इतकं सारं काम पडल्यामुळं त्यांनी अशा तक्रारी दिल्या असतील, ज्यामध्ये तुकाराम मुंडे यांची बदली करावी अशी मागणी देखील तिथल्या लोकांनी केलेली आहे। याच्या अगोदर पुण्यात जेव्हा PMPMLचे CMD म्हणून ते काम करत होते, त्यावेळी त्यांनी कामचुकार कंत्राटी कामगारांना कामावरून हाकलून लावलं होतं। हजेरी न लावणाऱ्या अनेकांना निलंबित केलं होतं, त्यामुळे तिथल्या अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरुद्ध नाराजी व्यक्त केली होती। याशिवाय कामगार संघटनांनी देखील त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती आणि म्हटलं होतं की तुकाराम मुंडेंना इथून काढून टाका। प्रत्येक साहेबाने आपल्या कर्मचाऱ्यांना सांभाळून घ्यावं असं तिथल्या लोकांना वाटत असतं, पण तुकाराम मुंडे ते करत नाहीत, म्हणून तुकाराम मुंडे वाईट ठरतात। पण मुंडेंची पॉलिसी क्लिअर आहे, जर आपण लोकांच्या हिताचं काम करत असू, नियमानुसार करत असू आणि नैतिकदृष्ट्या योग्य करत असू तर कुणालाही भ्यायचं कारण नाही, कुणाचीही काळजी करायची नाही। म्हणूनच कामचुकार लोकांना निलंबित करायचे आदेश द्यायला तुकाराम मुंडे आजही घाबरत नाहीत आणि त्यावेळीही घाबरले नव्हते ज्यावेळी ते एक गरीब शेतकऱ्याचा पोर होते, एका शाळेत शिकत होते। त्यावेळी देखील त्यांनी आपल्या भूगोलाच्या शिक्षकाची बदली करायचा आदेश तेव्हाच्या शिक्षण अधिकाऱ्यांना किंवा इन्स्पेक्टरला दिला होता। तुकाराम मुंडेंच्या बाबतीत एक गोष्ट मात्र इथं सांगितली पाहिजे, ती म्हणजे तुकाराम मुंडेंचं लग्न हे म्हणावं तितकं लवकर झालं नाही आणि ते न होण्याला देखील तुकाराम मुंडे स्वतः कारणीभूत होते। झालं असं की तुकाराम मुंडे जी मुलगी बघायला जायचे तिथं एक अट घालायचे, ती म्हणजे मी IAS जरी असलो, कलेक्टर जरी असलो तरी तुम्हाला गाडीतून फिरायला मिळेल, चैनीचं आयुष्य मिळेल आणि वरची कमाई वगैरे असेल हे तुम्ही सगळं विसरून जा। माझ्याबरोबर जसं असेल तसं राहावं लागेल, पगारापेक्षा जास्त काही उत्पन्न असणार नाही, त्यामुळं याच परिस्थितीत राहायची तयारी असेल तरच लग्नाला तयार व्हा असं अशोक मुंडे आणि तुकाराम मुंडे स्पष्टपणे सांगायचे। आणि यामुळं कित्येक स्थळांनी अक्षरशः कलेक्टर असलेल्या तुकाराम मुंडेंना नकार दिला किंवा तुकाराम मुंडेंनी समोरच्या मुलींना नकार दिला। त्यामुळे तुकाराम मुंडेंचं लग्न 2009 साली झालं, ते थोडं त्या मानानं उशिराच होतं, पण तरीही तुकाराम मुंडेंना अशी जीवनसाथी मिळाली जी त्यांच्यासाठी परफेक्ट होती, ती म्हणजे अर्चना मुंडे। आता या ठिकाणी तुकाराम मुंडेंच्या आयुष्यातली आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे, ती म्हणजे तुकाराम मुंडेंचे जे तिसरे भाऊ होते बाबासाहेब, हे लहानपणी त्यांना पोलिओ झाल्यामुळे आजारी पडले आणि त्यानंतर ते अपंगच राहिले। पण तरी देखील दोन्ही भावांनी मिळून जिद्दीनं बाबासाहेब मुंडे यांना देखील शिकवलं। सध्या बाबासाहेब मुंडे हे पुणे विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत। त्यामुळं या घरात शिक्षणाचं जे महत्त्व आहे हे घर कधीही विसरलं नाही, मग ते कुठलीही परिस्थिती असो। तुकाराम मुंडेंच्या भावी कारकिर्दीसाठी त्यांना द मराठी बाणाच्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा।
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओमध्ये असलेली माहिती ही तुकाराम मुंढेंचे बरेच सारे इंटरव्ह्यू, त्यांनी दिलेली माहिती किंवा वेगवेगळ्या ठिकाणातून मिळवलेली आहे. याच्याशिवाय शफी पठाण यांनी लिहिलेलं तुकाराम नावाचं जे नवं पुस्तक आलंय, या पुस्तकातून देखील बरीचशी माहिती घेतलेली आहे. जर तुम्हाला पुस्तक वाचायला आवडत असेल तर हे पुस्तक देखील जरूर वाचा. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.